नमस्कार. भटकंती चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. आपल्या हिंदूंची संस्कृती फार जुनी आहे. हजारो वर्षापूर्वीचा काळ आहे आणि आपल्या हिंदू धर्मावरती विश्वास ठेवणारे लोक प्रत्येक सण साजरा करतात. आपल्या देशामध्ये दसरा, दिवाळी, होळी असे अनेक सण आहेत आणि या सणांपैकी दसरा हा सण सगळ्यात मोठा आहे. दसरा हा सण सगळ्यात मोठा असल्यामुळे अतिशय जोरात साजरा केला जातो. भारतामध्ये दसरा सण, दसरा म्हणजे विजयादशमी आपण म्हणतो, परंतु विजयादशमी साजरी करतो याच्या पाठीमागे एक कारण आहे. ते आपण पुढे व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. ज्यावेळी या पृथ्वी तलावावरती महिषासूर नावाचा राक्षसाने जन्म घेतला होता आणि हा जन्म घेतला त्यावेळेला तो म्हशीच्या रूपामध्ये होता. अहो, या राक्षसाने महत्वाकांक्षा अशी बाळगली होती की तिन्ही लोकांवर मी विजय मिळवणार. आकाश, पाताळ, स्वर्ग, देव, दानव, मानव या सगळ्यांच्यावरती विजय मिळवणार अशी महत्वाकांक्षा बाळगली होती आणि त्यासाठी तो जंगलात गेला आणि फार मोठी तपश्चर्या केली. घनघोर तपश्चर्या त्याने चालू केली. अहो, एवढी मोठी तपश्चर्या त्याने केली. 12 वर्ष त्याने अन्न पाणी सुद्धा घेतले नाही. किती ऊन वारा पाऊस झेलून ब्रह्मदेवाची तपश्चर्या त्याने केली आणि 12 वर्षानंतर ब्रह्मदेव ह्या महिषासुराला राक्षसाला प्रसन्न झाले. प्रसन्न झाल्यानंतर खुद्द ब्रह्मदेवाने ह्या महिषासुर राक्षसाला सांगितले, तुला काय पाहिजे ते माग. अहो, ज्या वेळेला राक्षस म्हणजे राक्षसी वृत्तीचाच होता त्यावेळेला त्याने मागितले की मला देव, दानव, मानव मला कुणीही मारू शकणार नाही असे वरदान द्या. त्यावेळेला ब्रह्मदेवाने तुला देव, दानव, मानव तुला कोणीही मारू शकणार नाही, परंतु यावेळेस स्त्रीचे नाव देवाने घेतलेच नव्हते अशी ताकद त्या राक्षसाला मिळाल्यानंतर, वरदान मिळाल्यानंतर त्याने पृथ्वी तलावावरती हैदोस घातला. साधू, ऋषी, मुनी यांना त्रास देण्यात चालू केले. त्यांनी केलेले यज्ञ ते मोडायला चालू केले. एवढेच नाही तर देवांच्यावर सुद्धा या महिषासूर राक्षसाने आक्रमण केले होते आणि त्यावेळेला सगळे देव घाबरले, कारण वरदानच असे होते की ते देव सुद्धा त्याला मारू शकत नाही. असं वरदान खुद्द ब्रह्मदेवाने दिले होते आणि त्यावेळेला सर्व देवांची एक सभा भरली. या महिषासुराला रोखायचे कसे, त्याला मारायचे कसे. त्यावेळेला सगळे देव, ब्रह्म, विष्णू, महेश सगळे देव एका ठिकाणी जमले आणि सभा भरली आणि सर्व देवांनी आदिमाया शक्तीला साकडे घातले. आदिमाया शक्ती जी मारू शकते या महिषासुराला, पण आदिमाया शक्तीच्या रूपामध्ये मा दुर्गा देवी आली त्यावेळेला आणि सगळ्या देवांनी दुर्गा मातेला ताकद दिली. विष्णू देवांनी सुदर्शन चक्र दिले आणि त्यानंतर ओम नमः शिवाय सगळ्यात जुनी ताकद शिवशंभो, शिवशंकर यांनी आपले त्रिशूळ दिले. इंद्राने आपले खडक अस्त्र दिलं. हे फार मोठं रूप, 18 भुजांचं रूप धारण केले होते. सगळ्या देवतांनी ताकद दुर्गा मातेला आणि आपलं अस्त्र दिले. त्यावेळेला पृथ्वी तलावावरती आल्यानंतर दुर्गा माता फार मोठे युद्ध झाले. दुर्गा मातेचे आणि महिषासूर राक्षसाचे. महिषासूर लाखो सैन्य घेऊन आला होता. हे युद्ध 9 दिवस घनघोर युद्ध चालले होते आणि शेवटच्या 9व्या दिवशी दुर्गा मातेने या महिषासूर राक्षसाला मारले, त्याचा वध केला. सगळ्या देवी देवतांनी फुले वाहिली दुर्गा देवी मातेला आकाशातून त्या राक्षसाचा नाश केला म्हणून. 10व्या दिवशी आपण विजयादशमी हा दिन साजरा केला जातो आणि 9 दिवस युद्ध म्हणजे नवरात्र मानले जाते. घटस्थापना करून नवरात्र आपण साजरी केली जाते. त्याचे कारण हे आहे. आणि 10व्या दिवशी दसरा म्हणजेच विजयादशमी, दुर्गा मातेने या राक्षसाला मारून विजय प्राप्त केला. हा जो दसरा आहे आपला म्हणजे नवरात्र उत्सव, या भारत देशामध्ये वेगवेगळ्या पद्धतीने साजरा केला जातो. पश्चिम बंगालमध्ये म्हैसूर
चामुंडा देवी घट बसून त्या ठिकाणी हा साजरा केला जातो। तेलंगणामध्ये मतोका म्हणून आणि उत्तर भारतामध्ये रामलीला तयार केली जाते, रामलीला दाखवली जाते लोकांना आणि असा तो सण साजरा केला जातो। दसरा या सणाचे एवढेच उदाहरण नाही, अजून 2 त्याची उदाहरणे आहेत। महाभारताचा काळ म्हणजे 5500 वर्षाचा काळ आहे आणि त्यावेळी ज्या वेळेला अज्ञातवासातून पांडव बाहेर आले होते आणि त्यावेळेला त्यांनी त्यांची हत्यारे शनीच्या झाडावर ठेवली होती आणि त्यामुळे सुद्धा त्या दिवसाला विजयादशमी म्हणतात। नंतर रामायणाचा काळ, रामायणामध्ये प्रभू श्री रामचंद्राने रावणाचा वध केला होता, त्या दिवसाला सुद्धा विजयादशमी मानले जाते। त्यावेळेला सुद्धा रावणाला मारल्यामुळे विजयादशमी हा सण फार जोरात साजरा केला जातो भारत देशामध्ये। विश्वास ठेवा, प्रत्येक सण हिंदूंचा आहे, त्यामुळे जर वैज्ञानिक विचार केला तर आपल्या घरामध्ये सणांमुळे सकारात्मक ऊर्जा निर्माण होती आणि आपल्या कुटुंबाचा पुढील जो काळ आहे अतिशय सुंदर आणि चांगला होतो। भारतामध्ये जो नवरात्र उत्सव आहे तो दसरा सण साजरा करतो, तो आपल्या महाराष्ट्रामध्ये पुरंदर तालुक्यामध्ये जेजुरी मल्हारी मार्तंड हे महाराष्ट्राचे कुलदैवत आहे। या ठिकाणी दसऱ्याला मर्दानी दसरा साजरा होतो। त्या ठिकाणी असा दसरा आहे तो ना भूतो ना भविष्य असा दसरा आमच्या जेजुरीमध्ये म्हणजेच कुलदैवत महाराष्ट्राचे खंडेराया यांच्या दरबारात हा दसरा सण साजरा होतो। आपण अवश्य पाहायला या मर्दानी दसरा, आपल्या डोळ्याचे पारणे फिटेल आणि आपण आल्यानंतर उद्धार निश्चित होणार। आपल्यावर आलेली संकटे ज्या वेळेला खंडोबा वरती भंडारा उधळून देतात ना मल्हारी मार्तंडांच्या दरबारात, त्या भंडाऱ्याबरोबरच आपल्यावर येणारी संकटे सुद्धा भंडाऱ्याने नुसती पळून जातील, असा आमचा मल्हारी मार्तंडाचा चमत्कार आहे। म्हणून आपण हा दसरा पाहायला जरूर या। आपल्याला जर ह्या दसरा सणाचे वर्णन आपल्याला जर आवडलं असेल तर आमच्या चॅनलला आपण सबस्क्राईब करा, लाईक करा। आपल्या मुलाबाळांना हिंदूंचा प्रत्येक सण का साजरा करतो याची कारणे त्यांना जरूर सांगा। हे दसरा साजरा करण्याचे जे कारण आहे जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि आम्हाला एक छानशी कमेंट देखील करा। धन्यवाद।